पुढच्या घडामोडीकडे महसूल मंत्री बावनकुळे यांनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी बावनकुळे यांच्या सूचनेनं कोणतेही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही। बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना हे पत्र पाठवले। बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेलं हे पत्र समोर आलंय। जरांगेंनी केलेल्या आरोपांनंतर उपजिल्हाधिकाऱ्यांचं हे पत्र समोर आलंय। तर जरांगेंनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या निवेदनात बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचं नमूद केलंय। परंतु महसूल मंत्र्यांनी फक्त चौकशीसाठी पत्र पाठवलंय। महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील कोणतेही प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही। त्यामुळे जरांगेंनी दिलेल्या मुलाखतीमध्ये आणि आलेल्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही। सरकारचा हस्तक्षेप त्याच्यात नाही। जात पडताळणी समिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जजमेंटप्रमाणे काम करते। सरकार हस्तक्षेप करत नाही। आणि मग बावनकुळेचं पत्र काय हस्तक्षेप नाही काय देऊ त्या मागणीला प्रथम स्थान दिले त्यांनी। अवैध करा म्हणून लिहून ती काय म्हणते त्याला ती सांकेतिक भाषा आहे काहीतरी ती। खूप मंत्र्यांच्या ओळीने सांगितलंय मला हे। तू किती स्पष्टीकरण दी, तू चुकलेला आहे हेच मान्य कर। तुला आणखी ना बी बावनकुळे सांगतो, तू संपून जाशील, तो यामुळे सगळा पक्ष संपल। आणखीन हातातून गेलं नाही, तू मराठ्याच्या अंगावर घेऊ नको। तू चूक केली हे मान्य कर।